फुल पेड भरली सगळी पेढी हे बघ कसली भरली आहे बघ बाबा बघा हा टायगरची साईज बघा मस्त ना या टायगरची साईज जबरदस्त आहे असले तर या साईजचे असतील ना तर मग असा विरविरला असतं ना मोठा हो हो नमस्कार मित्रांनो गेले अनेक दिवस व्हिडिओ फार कमी येत होते कमी येण्याचं कारण एवढंच होतं की IPL चालू असताना संध्याकाळच्या व्हिडिओना व्ह्यूज मिळत नाही आणि त्याच्यामुळे जे चांगले विषय असतात ज्या व्हिडिओसाठी आपण मेहनत तर सगळ्याच व्हिडिओसाठी करतो आणि मग ते कुठेतरी खाली पडून राहतात म्हणजे व्ह्यूज मिळत नाही त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून आता पुन्हा IPL संपल्यानंतर आपण व्हिडिओकडे वळलेलो आहोत पुन्हा आता नवनवीन विषय आणि छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आज पुन्हा एकदा या सीझनच्या नवीन सीझनला पहिल्यांदा मी आणि सचिन साळकर चाललो आहोत ते मासे पकडायला 2-3 प्रकारे मासे पकडण्याचे प्रयत्न आपण करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्याबरोबर आहे सचिन साळकर सृष्टीज ब्लॉग आणि सगळ्यांना माहिती आहे की सचिनचा एक नवीन व्यवसाय आहे तो म्हणजे आपण हे ट्रॅप बनवतो क्रॅब ट्रॅप म्हणजे खेकडे पकडायचे पिंजरे 1 वर्ष पूर्ण झालं या महिन्यात 1 वर्ष पूर्ण आलं आणि जेव्हापासून आपण ट्रॅप बनवायला सुरुवात केली आहे कंटिन्यू ऑर्डर चालू आहे कंटिन्यू ऑर्डर चालू आहे तरी साधारण आपण किती बनवले ट्रॅप 700-800 झाले असतील नक्कीच तर हे बघा हे अशा प्रकारचे ट्रॅप आहेत उत्तम प्रकारचं जाळं या ट्रॅपसाठी वापरलं जातं आणि त्याच्याप्रमाणे ह्या ज्या 2 शिगा वापरल्या जातात ज्या रिंग वापरल्या जातात त्या आपण त्याच्यावर आपण कोट करतोय ना तो एपॉक्सी आहे एशियन पेंट एशियन पेंटचा एपॉक्सी पेंट मारलाय त्याच्यामुळे ते एकदम व्यवस्थित राहतं आणि त्याच्यामुळे खाऱ्या पाण्यामध्ये हे सडत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे हा फोल्डेबल आहे कसा फोल्ड होतो ते पण दाखवतो आणि बघा इथून कुर्ली आतमध्ये एंट्री करते हे चार डोअरचं आहे ऑर्डर होती म्हणून आपण जास्त करून आता बनवतो 3 3 डोअर वाले बनवतो छोट्यात छोटी केवढी पण आणि मोठी केवढी पण जाऊ शकतो अच्छा हा स्पेशल ऑर्डर होती म्हणून 4 डोअरचा बनवला आपण आणि इथून आपण खेकडा काढण्यासाठी देखील मार्ग दिलेला आहे इथून हे उघडून तोंड मोठं होऊन खेकडा बाहेर येतो आणि फोल्ड कसं होतं दाखव फोल्ड होतं याच्यासोबत आपण 10 फूट रस्सी देतो अच्छा 10 फूट रस्सी देतो आणि एक छोटी झाबळी पण देतो ज्याच्यामध्ये आपण मोरीचं मांस किंवा कोंबडीचं मांस ठेवू शकतो काढले की तो फोल्ड ओके 3-4 पाईप लावलेले काढले की तो ओके अशा प्रकारे हा फोल्ड झाला आणि हा असा कुठेही तुम्ही गाडीवर ठेवून घेऊन जाऊ शकता आता आपल्याकडे जर ऍक्टिव्ह असेल तर पुढे किती राहतात मिनिमम 15-20 राहतात 15 पिंजरे पुढे राहतात पायाखाली माझी मेस्ट्रो आहे ना त्याच्यात 15 असे उभे ठेवते ओके आणि खाली आलेल्या नंबरवर तुम्हाला जर हा खरेदी करायचा तर खाली आलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा याची कॉस्ट आहे काय आहे ती नक्की तुम्हाला सांगितली जाईल ओके चलो तर 2 महिन्यानंतर इलवणार आहे म्हणजे मी तरी 2 महिने हे आपलं लँडिंग नेट नवीन बनवलेलं आहे बघूया बैठं भरपूर चढली आहेत रे पाणी तसा कमी आहे पाणी बघूया तर आज काय प्लॅन आहे आपलं बघूया काय होईल नाही म्हणजे लँडिंग नेट नाही की लँडिंग नेटने पकडायचं जाळा पण मारतलो जाळ्याचा बघूया पाणी जरा खराब दिसतं काळा मळकी दिसतं पाण्यात आला तर मारून बघूया नाहीतर आपला लँडिंग नेट जिंदाबाद बरोबर चला बोयटा बघा भरपूर होते बोयटा
धुंदी आहे. समज बाय चान्स लोट इलोच तर व्हावता नाही, कारण त्याका धुंडे नसतं. मग तो धुंड बघ टॉक बघतो गावता काय इकडून निघतो. या टोका ना होय हे बाजूक ठेवते. समजा आता तसं जाऊ घे, मग काहीतरी अडकलं तरी चला ना ना तसं जाताना आपण वायचोय बाहेर करतो. आता खाली ह्या नाही तसं नाही तर डॉग जातातच. निघाला रे गुरफटलेला. चला बरं निघताना त्या ह्या गेली ना त्याच्या शिसा गेला. तर असे 2 फेरे बसतले आपले की अधिक आपले झाले हा दुसरी खोल भागात का रे? या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावर 2 फेरे बसतले. 2-3 बसतील. इतके मोठा. टोटल किती फेरे मारलो रे आम्ही? 4 झाले ना का 4 का 5. 4 फेरी मारलो. थंयसून हय 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 4 फेरी झाली. आता तामशीचं वातावरण झालं आहे. आता आम्ही हे असाच ठेवतालो ना आणि आपल्या हो, आता काळुंदराच्या काळुंदराच्या मागे जाऊया. मागे जाऊया. चला. आधी घोडी धुतय. मळ 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 भरली आहे सगळी. चालू करून बघा. बोटीचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. सगळी घाण भरलेली आतमध्ये. हे बघा चिखल. आज आम्ही बोट जरा धुवून काढतोय. वेळ आहे तर. सगळं तुझ्याकडे पाणी येत आला. येऊ दे मी काढतोय नंतर. ही पण कामं असतात, नुसती व्हिडिओ बनवायचे नसतात. बरोबर ना? हो बरोबर आहे. आता नुसतं याकडे राहिलं होतं पाणी तसंच राहतं. चला. उडी मारतात हे टायगर आहे का रे? असं नाही. टायगर असलं तर टप 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 आताच टप टपच मारता. अरे बारीक आवाज येतो आहे टप टप. टायगर असा देत नाही. जवळचा खालव नाही टायगर अजिबात. बारीक आहे कोळंबी. कोळंबी असा पण बारीक आहे. एकदम बारीक. लागणार नाही. बोईट आहे बोईट. मोठा. बरा. ही साईज गावता ना या जाळ्यात? त्यापेक्षा मोठी होता. ह्याच्यापेक्षा पुढची एक वाईट जाणार नाही. हे ती चेर ती चेर नाही. तनवर तनवर बरी साईज आहे. मागे गावात ते माहित ना उडत. भेडा. बुनी बोली झाली बाबा. बरा बरा. चला बुनी झाली. बरी असायची. बाजू गोडून ठेवतो कपडे. तर मरंदीचे काटे लय डेंजर.
गाणं असता कसला हा बघ सपाटा. साईज कडक साईज आहे. मस्त मोठी साईज आहे रे, चांगली साईज आहे. तुला दुसरा गेला बाबा बऱ्याच वेळानंतर मिळालंय. मोठा अरे पण मोठा आपण अरे सपाटा सपाटा सपाटा. भारी. धनकन आपटला था. आणि काढलं मला ना गेला. मोठा रे, सपाटा एकदम. शिकेचा बघ काय झाला एकदम सपाटा रे, सपाटा म्हणजे सपाटा का यदा हवं बाबा. ताच खाई गेली आमची काठी बोकडे रोवली. कडकच साईज, भारी भारी. मस्त गाव. त्यांना नाही रे. काय आहे रे, होतो. नाही गावात लावतो. मोठा होता हा बघ होय रे. सपाटो. हो, दाखवतो. कसलो भारी आहे रे. काय दाखवत आहे बघ ते काय. भारी भारी मोठी साईज आहे रे. शेदर गावले 4 फुल आहे. झाले 1000 रुपये. हो 700-800 रुपये किलोचा रेट आहे सुळ्याचा. भारी. काहीतरी बघूया. हे बघा सुळा मासा 700-800 रुपये किलोचा रेट. अजून काहीतरी आहे. काय रे, काढून घे. मोठा पटाचा कट्टर नाही. तो पण मोठी बरं. साईज. मोठी साईज. आईचा गो कसली हवी. कसली साईज आहे बघ. एक नंबर सपाटी साईज आहे. चिखलात जाऊन होत होता काठी खायची तो. एक नंबर सपाटी. मस्त झाला ना. जबरदस्त सुळ्याची जबरदस्त साईज जबरदस्त ना. जबरदस्त काळुंदराची. एक नंबर. साफ करून फिरतो.
भाई मस्त साईज आहे रे. त्या छोट्यात जरा टाकतं बाहेर. साईज बघा काय जबरदस्त आहे. काय गेला तो छोटा बघते. पायाखाली डायरेक्ट आतमध्ये येईल. कशात डायरेक्ट जाळ्या दिला मोठा. होय रे बिल्ले ह्याच्यासाठी नाही. हा दिसला म्हणून हाय थांबलो. तमा कसा विरविरला असतं ना हिरवेला असतं मोठा. हो 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 हो. चला आता आपण जाळ्याकडे आलो पटापट. जाळं काढायचं नाही फक्त उचलून बघायचं. काय पेड. साराक बरे ते पेड्याचं सार. आणि बाकी का फ्राय. सगळेच पेढी आहेत. मित्रांनो अशी भरपूर पेड अडकली आहे. तर आधी आपण फटाफट काढून घेऊया ना. मग काढून झाल्यावर दाखवतो किती मिळाली ती. ही जरा पेड काढून दाखवतो. पेड काढून झाल्यावर पुढे पुन्हा आम्ही थोडं काढून जर बघणार आहोत ना जाता जाता. येस. तर बघूया आता किती मासा मिळतो. जाळं काढता काढता एक काढून जर दिसले. जाळं काढता काढता म्हणजे जाळ्यातले मासे काढता काढता. मोठा अरे मोठा पण त्याच्यात कसा बाहेर. तिला साधारण साधारण. तर हे जाळं आपण रात्रभर ठेवणार बरोबर ना. उद्या सकाळी काढणार तू. सकाळी जेवण काढणार लवकर. आणि या जाळ्यात टायगर मिळाले आहेत आपल्याला. जास्त नाही पण 5-7 आहेत व्यवस्थित. आणि प्लस पेड मासा मिळाला आहे भरपूर. टायगर आहेत ते पिशवीत ठेवले कारण ते उड्या मारतात. चला आता आपण जाळं हे करून परतीच्या प्रवासाला जाताना काळुंदरी बघणार आहोत कुठे मिळते बरोबर ना. हो. तर आता हा जो माग आहे माग म्हणजे हे जे जाळं आहे हे विशालने लावलेलं मारलेलं जाळं आहे त्याचंच आहे. विशाल बदला मी मारतो. हा त्याच्यात आता पेड बघा काय लागली आहे. बाबा 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 बाबा. अरे बापरे पूर्ण माग पेढीने भरलाय. हा बघा हा उद्या सोडवेपर्यंत आणि सकाळी खराब होणार नाही. काही राहत काही खराब होत. हा बेकार 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 आईला पेडच पेड. विशाल उद्या दमतल माशी हो रे माशी. आता तू कधी जाणार. उद्या सकाळी. उद्या सकाळी किती वाजता. 4-5 वाजता जाणार एकटाच. मग काय वा 4 वाजता एकटा जाऊ काय. आता बघूया आपल्याला किती मिळालेत मासे. अर्धे जाळ्यातले आहेत अर्धे आपले नेटमध्ये हँड नेटमध्ये पकडलेले होत.
आता त्याला साईज दाखव. टायगरची साईज बघा काय आहे. तुझ्या हातात घे जरा. धरीत कोण म्हणजे फाडफाड करी होतं बघ ना. टायगरची साईज बघा काय. एक नंबर साईज. केवढा लांब लचक आहे बघा. एक नंबर. बाकीचे मासे बघा. तर ना सुप्रभात मित्रांनो, मस्त छान पाऊस पडतो. आज सकाळीच पावसाने हजेरी लावलेली आहे. हा वळीवरचा पाऊस म्हणायला हरकत नाही. कंटिन्यूस पाऊस पडत नाही, कधीतरी येतो. आज सकाळी झालेला आहे आणि चांगला मस्तपैकी अर्धा तास पाऊस पडतो. कदाचित नंतर ऊन देखील येईल, पण आता छानपैकी पाऊस पडलेला आहे. आणि पावसाळा चालू झाल्यानंतर म्हणजे पूर्ण पाऊस चालू झाल्यानंतर नक्कीच पावसातले व्लॉग आपले शेतीचे असतील किंवा अळंबीचे असतील किंवा मग पावसातली मासेमारी असेल, आपण खेकडे पकडायला जातो, हे सगळे व्लॉग्स तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.